आज आपण आंब्याची आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी मी पिस्ता घेतलाय, थोडा बदाम घेतलेत आणि काजू घेतलेत। हे मिक्सरमध्ये पावडर करून घेते। अशी पावडर करून घेतली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा खडी साखर घेतली मी। तुम्ही साखर पण घालू शकता, पण मी खडी साखर घालते। ही खडी साखर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करून घेते। गॅसवर मी पॅन ठेवला, त्याच्यात दूध टाकलंय आणि ते आता जरा आटवून घेते। आता यामध्ये मी दुधाची पावडर घालते आणि मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता याची पावडर टाकते। खडीसाखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करून घेतली होती, ती पण टाकते। गोड आपल्या आवडीनुसार करायचं, आपल्याला कितपत गोड लागतं त्यानुसार करायचं आणि मिक्स करून घेते। हापूस आंबे घेतलेत मी, ते चांगले मिठाच्या पाण्याने धुतले आणि पुसून घेतलेत। आता याचे ह्या हापूसचा भाग मी काढून घेते। बघा असा काढायचा आणि यातली कोय ही पण काढून टाकायची। अशी मी आंब्याची कोय काढून घेतली। आता बाकीचे असेच काढून घेते। हे दूध छानपैकी आटले। आता मी गॅस बंद करते आणि थंड करून घेते। आता हे बघा आंब्याच्या मी कोया काढून घेतल्या सगळ्या। मिश्रण आता थंड झाले। आता मी हे आंब्यामध्ये भरून घेते। बघा फक्त कोय काढलेली आहे मी। आता याच्यामध्ये हे भरून घेते। आता बघा अजून एक भरून दाखवते मी तुम्हाला। अशीच मी सगळे भरून घेते। आता मिश्रण मी आंब्यामध्ये भरून घेतले। आता याच्यावरती ॲल्युमिनियमची फॉईल लावते आणि फ्रीझरमध्ये 8 तासासाठी सेट करायला ठेवते। ही आईस्क्रीम आंब्याची बघा सेट करायला ठेवली होती। 8 तास झालेत। आता मी काढून घेते। बघा याच्या अशा साली काढायच्या। हे बघा अशा बघा मी सगळी साल आंब्याची काढून घेतली। आता याचे काप करते। हे बघा मँगो आईस्क्रीम अशी झाली, छानपैकी झाली। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।